आता मैदानामध्ये जोडी आहे ती भाई कांगरे यांचा मल्हार, एक नामवंत नमस्कार मित्रांनो, सोजन रत्न यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी आज आपण आलोय लांजामध्ये आणि लांजामध्ये ज्या मैदानामध्ये आज आलेले जे बैलगाडा मालक आहेत ना ते आपण पाहणार आहोत। कारण आपण लांजामध्ये जेव्हा पहिलंच जे पाऊल टाकलं ना तेव्हा आपल्याला बैल पाहायला मिळाली। तर मित्रांनो ही लहान वासरं पाहायला मिळतात आणि हा त्यांचा ग्रुप आहे। तर पाहू शकता ती मुलं कुठची आहेत किंवा कुठून आणलाय नंदी ते आपण पाहणार आहोत। कारण मित्रांनो आज कोकणामध्ये खूप सारी नांगरणी स्पर्धा होत असतात आणि तिथे खूप सारी नामवंत किंवा टॉपची बैल येत असतात आणि तेच मित्रांनो आज आपल्याला लांजामध्ये ही वासरं घेऊन आले। तर दादांचं नाव विचारणार आहोत, कुठून आलं ते पण पाहणार आहोत। तर आहोत लांजामध्ये आणि हे मित्रांनो बैलगाडा मालक आहेत आणि हे दोन वासरं पाहायला मिळतात। तर दादा नाव काय तुमचं? ओके तुझं? ओके तुझं वाला? तुझं 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 वाला बाळा तुझं? ओके। तर मंडळी पाहू शकता कोकणामध्ये नवीन वासरं पाहायला मिळतात आणि नवीन बैलगाडा मालक आहेत। तर दादा आज आपण कुठले म्हणजे जर तुमचं गाव कोणतं आहे? ओके तर इथलंच आहे। तर ही वासरं म्हणजे नाव काय आपल्या वासराचं? आणि तिकडे तर मंडळी या साईडला तर सोन्या आहे आणि त्या साईडला तर गोट्या। तर आजचा म्हणजे कसा घरचा साज आहे की असं नियोजन वाडीमध्येच केलेलं आहे? ओके तर मंडळी पाहू शकता वाडीमध्ये नियोजन केलेलं आहे। तर तुम्ही एवढे लहान वयात कसा काय एवढा नाद लागलाय? ओके मग कुठे पलवलात का, फेरा वगैरे टाकलात काय? ओके तर मंडळी पाहू शकता ह्या मुलांनी आज इथे वासरं घेऊन आलेत ह्या लांजामध्ये। तर ह्या मुलांच्याकडे मित्रांनो एवढी इंटरव्ह्यूसाठी 700 रुपये। तर इंटरव्ह्यूचं कुणी काय केलंय? ओके तर मंडळी पाहू शकता जी आजची लांजा गावातली जी स्पर्धा लागलेली आहे तर ही जोडी मित्रांनो मानाची जोडी म्हणून पळणार आहेत। तर ह्या साईडला येतो सोन्या आहे आणि ह्या साईडला येतो गोट्या। तर गोट्यानी सोन्याची जोडी आज मित्रांनो पहिल्याच त्याला राऊंडला पळणार आहे आणि ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। तर धन्यवाद। आपण इथे थोडीशी मुलाखत घेतलेली कारण मित्रांनो लहान वासरं आहेत आणि मुलं पण नवीनच दिसलेली आणि आपण आता मैदानामध्ये कोणते कोणते बैल आले ते पण पाहणार आहोत। कारण मित्रांनो ह्या साईडला पाहू शकता कोकणातले हे नंदी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात। त्या साईडला पण सारे बैल पाहायला मिळतात, तिकडे पाहू शकता। कारण मित्रांनो हे सर्व्हिस बैलगाडा मालक आहेत ना त्यांची मुलाखत घेऊ शकत नाही, पण जे आपल्याला जे पाहायला मिळणार आहेत ना ते आपण पाहणार आहोत। कारण मित्रांनो कोकणातले हे नांगरणी स्पर्धा बोला ना तर सर्व टॉपचे बैल येत असतात आणि तेच मित्रांनो त्यांचं नियोजन वगैरे आहेत ना भारी।
तर मंडळी आपण लांजामध्ये आलेलो आणि सर्व बैलगाड्या जेवढ्या आलेत ना मैदानामध्ये त्यांचं आपण शूट केलेलं आहे. कारण मित्रांनो प्रत्येक बैलगाडी मालकांची मुलाखत घेऊ शकत नाही. कारण मित्रांनो एकाने कमेंट केली होती की तू काही ओळखीची बैल असतात त्यांचीच मुलाखत घेतो, पण तसं काहीच नाही मित्रांनो. जर बघायला गेलात ना मैदानामध्ये खूप साऱ्या 100 ते 200 बैलगाड्या येतात. कारण तिथे मित्रांनो जर बघायला गेलेत ना बैलगाडा मालक बोलायला नाही म्हणत, मग त्याच्यामुळे शूट करणं किंवा मुलाखत घेणं हे पॉसिबल नसतं. पण मित्रांनो आपल्याला जर मुलाखत हवं असेल आपल्या बैलांची किंवा माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जर जाहिरात हवं असेल तर मित्रांनो आपण नक्कीच करणार, तुमच्यापर्यंत आपण येणार. आणि मित्रांनो आजचं जे लांजातलं मैदान आहे ना त्याच्यामध्ये आपण शूट केलेलं कारण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओमध्ये आहेत ना सर्व बैलगाडा मालक किंवा बैलगाडी जेवढे आलेत ना जाकी किंवा बैल जोडे आलेत ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि जर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर अशा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. तर मंडळी पाहू.